नमस्कार. उद्धव ठाकरेंच्याकडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आलेले संजय दिना पाटील यांनी जी काही शिवीगाळ केली ना, त्यावर आपल्याकडे वाद चालू आहे. संजय दिना पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ या अर्थानं बातम्यांचा रतीब घालणं चालू आहे. संजय दिना पाटलांनी काय, कोणत्याही नेत्यांनी शिव्या देऊच नयेत या मताचे आम्ही आहोत. देऊच नाहीत, कशाला घाण बोलायचं उगाच, याला घाण बोल त्याला घाण बोल असं करण्यापेक्षा. खर तर संजय दिना पाटील हे खासदार असल्यामुळे शिव्या देत होते की अजून कोणत्या कारणामुळे शिव्या देत होते, माझं तर मत आहे ते संजय हे नाव असल्यामुळे शिव्या देत होते. कारण संजय राऊतांनी जी काही शिवीगाळ केली आहे ना, ती विसरता येणार नाहीये. त्या संजय राऊतांच्या शिवीगाळीला प्रत्युत्तर म्हणून संजय दिना पाटलांनी शिवीगाळ केलेली आहे. त्यामुळं पत्रकारांच्या गामध्ये काय, अजून कशामध्ये काय काय घालण्याची जी भाषा केली आहे ना, ती भाषा सर्वथा अमान्य अशा स्वरूपाची आहे. पण संजय दिना पाटलांच्या वरती टीका करताना आपल्याला संजय दिना पाटील काय बोलले ते ऐकलं पाहिजे. अर्थात त्या शब्दांवर बीप असेल ते ऐकवण्याची आवश्यकता नाही. जिथे आवाज येणार नाही तिथे तुम्ही गृहीत धरा की गडबड आहे, हे ऐकवायचं नाहीये. ऐका. सर, राजुल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला बस झाला ना, आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं, बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत, चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी, इज्जत करतो, इज्जत करा, सांगतोय बरं. तुम्ही उगाच रेकॉर्ड कर, इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय, उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना, मला मी बोलणार नाहीये, आता परत आले पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजू काय, अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. काय बोलू दे, अरे काय बोलू केलं, आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर आहे, रेकॉर्ड करा आणि सांगा. तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार, हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय, कंप्लेंट करायची कर, पोलीस आहेत सर्व त्यांच्या समोर, सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा पाहिलं. आता हे ऐकल्यानंतर मला यातल्या काही शब्दांच्या वरती जरा फोकस करावं वाटतं. कोणकोणत्या शब्दांवरती फोकस करावं वाटतं आणि का. यात ते म्हणतात, जाऊ दे ना बाबा, जाऊ दे ना बाबा, कशाला माझ्या काड्या करतोय. बरोबर आहे. म्हणजे पत्रकार नावाची जमात, आपण नेहमीच सांगतो ना ते की यांनी बोलले, तुम्हाला काय वाटतं, त्यांनी असं बोललंय, तुम्हाला काय वाटतं. म्हणजे याच्या हातातली काडी त्याच्या पार्श्वभागात घालायची, त्याच्या हातातली काडी याच्या पार्श्वभागात घालायची. म्हणजे एकूण दुसऱ्याच्या हातातल्या काड्या तिसऱ्याच्या पार्श्वभागात नेऊन घालण्याचा उत्तम धंदा पत्रकारांनी सुरू केलेला आहे. अशा वेळी काडी घालता घालता कोणी माझ्या पार्श्वभागात का काडी घालतोयस म्हणून शिवीगाळ केली तर पत्रकारांनी वाईट वाटून घ्यायचं काय कारण आहे. संजय दिना पाटलांनी फक्त शिव्या द्यायला नको होत्या असं माझं मत आहे. मी पुन्हा वाक्य उच्चारतो, संजय दिना पाटलांनी फक्त शिव्या द्यायला नको होत्या असं माझं मत आहे. मग काय करायला पाहिजे होतं हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. काय करायला पाहिजे होतं ते मुळात एक काही वाक्य आहेत जरा महत्वाची आहेत, जी मला तुम्हाला पुन्हा ऐकवली पाहिजे, जी शेवटी आहेत. संजय दिना पाटील पत्रकार आपल्या घरात घुसल्याचं सांगतात, जिथे आपल्या सुनबाई, बायको, पोरीबाळी झोपल्या होत्या तिथे हे घुसल्याचं सांगतात, म्हणून ते चिडलेत. ऐका. तुम्हाला उभा नाही करायचं इकडे, तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. घरापर्यंत आले तुम्ही माझ्या, एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या. घरात माझे बायका मुलं झोपलेले आहेत, माझे सुनबाई झोपलेले, घरात गेले, घरात रेकॉर्डिंग केली. पाहिलं. म्हणजे पत्रकार म्हणून
शेजघरात घुसणार, माझघरात घुसणार, स्वयंपाकघरात घुसणार, कुठेही घुसणार. पत्रकार म्हणून काही परवानगी दिली आहे तुम्हाला? आणि मुळात खरं सांगू का, संजय राऊतांनी शिव्या घातलेल्या माणसाला जाऊन तुम्हाला शिव्या घातल्यात, तुम्ही देणार का असं विचारणं ही गोष्ट कितपत योग्य आहे? कितपत योग्य आहे? एखाद्याच्या शिवीगाळीचं समर्थन नाही करतायत, म्हणता येत नाही त्याला तू चूक बोलला म्हणून, पण दुसऱ्याच्या वाक्यांना परत त्यांच्याकडे ऐकवून शिवीगाळ करायला लावण्याची ही नवीन क्लृप्ती, नवा धंदा जो पत्रकाराने सुरू केला ना, त्या धंद्यावर आपला आक्षेप आहे. त्यामुळं संजय दिना पाटलांनी दिलेल्या शिव्यांचा निषेध व्यक्त करून, कारण सार्वजनिक ठिकाणी शिव्या देऊ नयेत, संजय दिना पाटलांनी दिलेल्या शिव्यांचा निषेध व्यक्त करून त्या योग्य माणसांना दिल्या याबद्दल त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो. याची गरज होती, याची गरज होती. रोज उठून लोकांच्या पार्श्वभागात काड्या करणाऱ्यांना या शब्दात समज देण्याची आवश्यकता होती. काही गरज आहे उगाच विचारण्याची बोलण्याची जाऊन? त्यामुळे हे असे अगलावे धंदे करणाऱ्यांना अशा शिव्या खाव्या लागतात. आणि एवढाच जर राग आलाय ना, तर त्या संजय राऊतांचा पण राग यायला हवा होता. माझ्याकडे पुन्हा यायचं नाही, मला पुन्हा बोलायचं नाही, असं संजय राऊत पत्रकारांना म्हणाले होते. पण त्यांच्या शिव्या खायच्या, कारण त्यांची विष्ठा सुद्धा यांना गोड लागते. आणि ज्यांनी जीव घातलंय, घरासमोर उभं करू दिलंय, त्यांनी वाकडं बोलल्यावर मात्र यांना राग येतो. पत्रकारांनी आपल्या गुन्हाने शिव्या खाल्ल्यात एवढं सांगावं लागेल. संजय दिना पाटलांनी शिवीगाळ केल्याचा मीही निषेधच व्यक्त करतो. नमस्कार.